राहुरीतून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरण देखील तापत चाललंय। राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली। मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नव्हती। पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश मिळालं। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण वय वर्ष 18, कौसर हैदर पठाण वय वर्ष 22, आकाश शरद संसारे वय वर्ष 19 यांना पोलिसांनी अटक केली आहे। मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत। पीडितेच्या जबाबानुसार पॉस्को आणि लैंगिक अत्याचाराची कलमं लावण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी या प्रकरणाला लव्ह जिहाद असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली होती। आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिलेल्या मार्गावरती चालणार आहे। अनेक वर्षांपासून आपण पाहतो की इथं कुठेतरी हिंदू धर्म संपवायचा अशा प्रकारचा काही जिहादींकडून प्रयत्न चाललाय। बरेचसे जिहादी हे महाराष्ट्रामध्ये घुसून वेगळ्या गावात तालुक्यात शिरून वेगळा ग्रुप तयार करतात, गँग तयार करतात, परिवार खोटा तयार करून मुलांना कुठेतरी धर्मांतर, मुलींना कुठेतरी लव जिहाद किंवा पळून नेण्याचं प्रकरण, हिप्नोटिझम हे वेगळ्या प्रकारचे माध्यम वापरून कसा हा धर्म संपल असा त्यांचा प्रयत्न आहे। तर लव जिहादचा लवकरात लवकर कायदा लागू झाला पाहिजे, ज्यांनी हे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत हे लवकर ठिसून निघतील आणि यांना लवकरात लवकर महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि कठोर शिक्षा असलेल्या लोकांना झाली पाहिजे। त्याकरता हा कायदा लागू होणं हे आवश्यक आहे। कारण की आपण पाहतो की महाराष्ट्रात बऱ्याच घटना घडत आहेत। काही दिवसांपूर्वी आपल्या राहुरी तालुक्यातही एक अल्पवयीन मुलीला फूस लावून येड्यात काढून अशा प्रकारची घटना घडली। तर परत या घटना अशा काही होऊ नये यासाठी सक्त कायदा येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे हे जिहादी लोक ठेसणं लय महत्त्वाचं आहे, तर ते तेवढं तातडीने झालं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे। गावकऱ्यांनी देखील गाव बंद ठेवून लव्ह जिहादचा आरोप केला होता। दरम्यान या गुन्ह्याविषयी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अधिक सांगितलं आहे। राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भौरसाहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहे। सध्या पोलीस तपास सुरू असून या प्रकारामागे आणखी काही धागेदोरे आहेत का याचीही चौकशी सुरू आहे। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।